अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन महादोष। हे संतांना सहन होत नाही, बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे। हे संत जन्माला येतात तर कशासाठी? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकार। 16व्या शतकामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज आमच्या मराठवाड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण क्षेत्रामध्ये अवतरले आणि त्यांनी त्यावेळेस लिहून ठेवलं होतं भारूड, जसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं कधी येशील मन मोहना, त्या देवाला हाक घातलेली आहे, हाक मारलेली आहे। म्हणूनच तुमचा आमचा संसार नीटनेटका चालावा की येणाऱ्या पिढ्या ह्या अज्ञानातच जन्माला येतात, ज्ञान शिकून मग मोठ्या होतात। लग्न करणं सोपं आहे, नवरा होणं सोपं आहे किंवा नवरा करून घेणं सोपं आहे, पण दोघांचा मेळ बसवणं हे जरा अवघड आहे। आणि हा मेळ बसत राहावा म्हणून त्याही काळामध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी पतीने कसं वागावं, पत्नीने कसं वागावं, संसारात आपण कसं वागावं हे भजनाच्या रूपात सांगितलेलं आहे। तसंच भारुडाच्या रूपामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज एक भारूड लिहितात। ते भारूड आता आम्ही आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करीत आहेत। युवा शाहीर रामानंद उगले। आता भारूड गायचं म्हटल्यावर आपल्याला अगोदर भजन करावं लागतं आणि भजन करण्यासाठी तुम्ही तर सगळे बाप माणसं आहात, तुम्हाला टाळ्या वाजायच्यात आणि ही सगळी मंडळी भजन करणार आहे, कारण वारकरी संप्रदायाची पद्धत आहे भारुडा अगोदर भजन करणे। विठूचा गजर हरिनामाचा ठेला रोविला, विठूचा गजर हरिनामाचा ठेला रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, विठूचा गजर हरिनामाचा ठेला रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, विठूचा गजर हरिनामाचा ठेला रोविला, अरे गपना ओ बाई, आमच्याकडे भजन चाललंय, कीर्तन चाललंय। भजन कीर्तन तिकडे मंदिरात नेऊन घाला ते। अरे बापरे, मला सांगा बाई, हे भजन कीर्तन मंदिरात नेऊन घालायला तुला काय त्रास झाला? मला भजन कीर्तनानं महानवरा मला घरात मारायला लागला, मी लोकांना म्हणते धावा धावा वाचवा वाचवा, या भजन कीर्तनाला लोकांना आवाज बी जाईना। तुमच्या नवरा बायकाच्या भांडणामुळे आमचं भजन कीर्तन बंद पाडता का? मला सांग बाई, तुला नेमकं झालं काय? झालं काय? हा हो, मी या संसारालाच नाही कटाळले मथरपणी। हो, लवकरच यायचं ना बाई संतांच्या सहवासात। मला सांग, तुला नेमकं काय झालं ते सांग। मी म्हणते ना नग 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 नगच मला, पण काय नग? नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई, हे नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई। मला सांगा बाई, या वयामध्ये नवरा नको म्हणायला तुम्हाला झालं तरी काय? आता ह्या वयात नवरा नको म्हणायला मी येडी का खुळी? त्याला कारण आहे ना भाऊ। रडू नको, रडू नको बाई, तोंडाना सांग, तोंडाना सांग। कोण्या तोंडाला सांगू भाऊ तुम्हाला? तुला किती तोंड आहेत? एकच। मग त्याच तोंडानं सांग ना बाई, दुसऱ्या तोंडानं मला समजायचं नाही। फाटकेच लुगडी तुटकीच चोळी, फाटकेच लुगडी तुटकीच चोळी, काय खोटं बोलायली बाई, आडजुडच लुगडं दिसायला लागले, नवी कोरी चोळी दिसायला हो लागली। हो हो, जरा चापून चोपून नेसले म्हणून नादर दिसत, मधातून इचकून दाखवू का? नकोय बाई। अहो चोळी नाही म्हणून नवऱ्याचं शर्ट घालून आले इथून लोक। हो बाई, ते फाटका असावं पण नेटका असावं, बर। त्याला धुवावं, शिवावं, नंतर लेवावं। आणि मी काय तशी शिवण्याजोगी नाही बाई। मग बिघडलं कुठं? त्याला शिवाया दोरा नाही, मला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई, हे नवरा नको ग बाई हिला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई हिला दादा नको ग बाई, नवरा नको ग बाई
नुसत्या लेण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतं का? नुसतं ईद भर लुगड्यासाठी हातभर नवरा सोडायला मी येडी नाही. आता काय कमी आहे त्याला तुला? अजून बी कारण आहे. काय कारण आहे? अहो कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी, कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी. वा वा वा, कळण्याच्या भाकरीचं नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं बाई. लय खमंग लागते, लयच गोड लागते. हो, एक दिवस खाल्ली तर गोड लागते. रोज रोज खाऊन पाडा पडत कसा आकडा उठत होते म्हणा की गोड लागते. अहो म्हणजे आंबाड्याची भाजी तर लय चवदार लागती. असं वर ठेवायचा तवा, कवा खाली जाळ लागन तवा. बरं ठुला मग भाजी टाकायची, तेल टाकायचं, मग खाली वरी. बस बस बस, काय झालं? लय खालीवर केला भाजी करपून जाईन ती. आणि मग ती भाजी खावा बाई. आणि तशी भाजी करायला माझ्या हाताला चिकन गुन्हे झाला बाई. मग बिघडलं कुठं? त्यावर त्यालाची धारत नाही मला दाता नको बाई, नवरा नको बाई मला दाता नको बाई. हे नवरा नको ग बाई, हिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला दाता नको ग बाई. नवरा नको बाई मला दाता नको बाई, नवरा नको बाई मला दाता नको बाई. हो, आवाज खाण्यासाठी लेण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडत नाही बाई. काय काय खाण्यासाठी लेण्यासाठी कोणी लग्नाचा नवरा सोडतं का? एवढंच कारण आहे त्याला, अजून बी कारण आता आहे. काय कारण आहे? अहो मोडकेची घर तुटकेची छप्पर, मोडकेची घर तुटकेची छप्पर. अहो याच्यासाठी बाई तुम्ही टीव्हीच्या बातम्या ऐका, पेपर वाचा. तुम्हाला या देशाचे पंतप्रधान काय म्हणाले, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणाले की येत्या 2 वर्षात बेघरांना घर मिळेल. ए, गप 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 म्हणलं ना तुला. ती योजना सांगणं बंद कर बरं आधी. काय झालं? म्हणा ही योजना ती योजना. असंच आमच्या गावातला तो गरम सेवक म्हणला होता. कोण? गरम सेवक. गरम सेवक. हो. बाई त्याला गरम नाही म्हणत, मग? त्याला ग्राम सेवक हो म्हणतात. त्याचं ऐकूनच गेलते. कुठं? त्या पंचायत समितीत गेलते. हो समितीत? हो त्याला पंचायत समिती म्हणतात ना. हो तिथंच गेलते. काय झालं तर मग? ते ऑफिसर म्हणलं की बाई तुझं नाव दलिंदर रेषा खाली नाही. हो अहो तो साहेब तुम्हाला दलिंदर कशाला म्हणेल बाई? कारण या सगळ्या योजना ह्या तुमच्यासाठीच असतात. आमच्यासाठीच. हो. कस काय बरं त्या? कारण तुम्ही बीपीएल आहात ना बाई. हो जरा तोंड सांभाळून बोला. मी नाही पेत, महा नवरा पेतो. मी पेण्याबद्दल नाही हो ना, तुम्ही तर म्हणले ना बाई तू बी पिएल म्हणून. बीपीएल नाही हो. अहो बीपीएल म्हणजे तुम्हाला हे नाही कळत, म्हणजे तुम्ही एसी मध्ये येत आहे. नाही भाऊ, आम्ही एसीच्या बाहेर राहतो झोपडपट्टीवर. एसीत कसे येऊ बरं? नाही नाही अहो तसं नाही हो बाई, म्हणजे तुम्ही एसटी मध्ये येता. नाही नाही, मला एसटीत मळमळ होती. मी टमटमनाच येत असते लगे. हो आता या बाईला कसं समजून सांगावं बाई? अनुसूचित जाती जमातीमध्ये तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येत आहे. असं मग दलिंदर म्हणा सरळ सरळ. हा, हा. दलिंदर तर आम्ही सगळे. मग कोण कोण आहे? गडीवरले आबाय, ट्रॅक्टरवाल्याची जाय, माडीवरले अण्णा आहे. आमचा अर्ध गाव दलिंदर आहे लगे. हो सगळ्याकडे पिवळं कार्ड आहे. सगळ्याकडे पिवळं कार्ड. एवढ्याच्या तापातून मग या गरीबाला योजना कशा मिळतील? मी म्हणतो आहे तशा ठिकाणी राही ना अहो, बाई. तिथं बी राहिले असते ना. मग बिघडलं त्या कुठं? देवाला देव घर नाही मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, हिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दाता नको ग बाई. हो अहो असं खाण्यासाठी लेण्यासाठी मोडकाच पलंग तुटकेची नेवार, मोडकाच पलंग तुटकेची नेवार. म्हणजे आता तुम्ही इथं गादीन पलंगण उशीन हो, मच्छरदाणी मागायला लागलाय. भाऊ लोकांचा बागाव तर नवल वाटतंय. हा. आणि घरचं गावदार हे असं वागत आहे. बाई तुम्हाला गादी पलंग उशी पाहिजे ना? हो. मग तुम्ही एक काम करा, काय काम करा? तुम्ही महिला गट करा. काय म्हणले तुम्ही? महिला गट करा. आता महिला म्हणजे काय? हे का महिला समजत नाही या बाईला? किती किती अडाणी राहिली बाई तू. हो जरा तोंड सांभाळून बोला तुम्ही. पहा बाई आता मला अडाणी म्हणतात. हो 7-8 लेकराची माय झाली मी मला अडाणी म्हणतात. वा रे वा. 7-8 लेकराची माय झाली. हो आता अडाणी नाही राहिली. आता कशाच्या अडाणी? म्हणजे जास्त लेकर झाल्यावर म्हणून जास्त छान होतं का बाई? तुम्हाला तरी 2 वर्ष मिळून 1 लेकरू होत असत. हो इकडं गावात गल्लीत कुत्रीला दरवर्षी 7-8 पिल्ले होते, रंग बदलून. तिला काय बचत गटाची चेअरमन करते का काय? मग लेकर व्हायला अक्कल लागत नाही. मग झालेल्या लेकराचं संगोपन कसं करावं, त्यांच्यावर संस्कार कसे टाकावे, त्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे. हा आता तुम्ही बरोबर बोलले. पण असं आमच्या आई बापानं आम्हाला शिकवलं नाही ना. आता शिका. आता कधी शिका?
अहो सरकारनं सर्व शिक्षा अभियान आहे, इटभट्टी शाळा आहे, साखर शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे. तुमच्यासारख्या वयस्कर माणसांनी प्रौढ शिक्षण आहे. तुमच्यासारख्याने रात्रीच्या शाळेला जावा. आता तुम्ही सांगा अक्का, दिसभर मजुरीला जावा, सांच्याला घरी यावा, खावा प्यावा, हे म्हणतं तसं शाळेला जावा आणि मग निजावा कावा. तुम्ही सांगा आता. निजावा कावा, निजनवर बराच दोर दिसतो बाई तो म्हणून निजावा कावा. आवड निजाला रात्रभर शाळा नसते ती, मग 1 घंटा भर असते. फक्त 1 घंटा. 1 घंटा गेला तुम्ही महिना 2 महिने तर साक्षर व्हाल. बर तो तुम्हाला खडखड वाचता येईल. बर. आताची आमची लहान लहान मुलं आहे ना बाई, हा. ही इंग्रजी शाळेत जातात, हा. फड 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 इंग्रजी बोलतात. हो तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. हा. परवा दिवशी माझी बहीण आली होती अमरावतीहून. बर हो तिचं ते लहान पिंट्या नाही का, काय? ते पिंट्या म्हणायचं माईला मम्मी बापाला पप्पा, माईला मम्मी बापाला पप्पा. माईला मम्मी हा. बापाला पप्पा. तर ते मला म्हणे काय म्हणे? आमटी मला रुपये दे, आमटी मला रुपये दे, आमटी आमटी आमटीच म्हणे जाई बाई मला. हो आमटीच म्हणे जाई. तुला आमटी म्हणायचा. हो बरं झालं तुला तो भात नाही म्हणला, कालून खाल्ला असता त्यांना. तुला आमटी म्हणायचा आणि तो बाई तुम्हाला तो आमटी नसल म्हणत, मग? तुला म्हणत असेल तो आंटी. हा असंच काहीतरी म्हणत होता तुला बा. म्हणायचं आंटी. हा. आणि तुझ्या नवऱ्याला आंटी ना. कसं बोला या बाईच्या संग मला काही कळत नाही. अहो मी म्हणतो तुम्हाला गादी पलंग पाहिजे हा. ना, तर तुम्ही महिला गट करा. आल्याच का पुन्हा तुम्ही तिथं. अहो महिलाच म्हणजे काय. अहो बायांना म्हणतात महिला. काय म्हणले तुम्ही. बायांना म्हणतात महिला. म्हणजे बायाला म्हणतात महिला महिला. आणि गड्याला म्हणतात बैला. बाई. बाई हे नव्हतं माहित मग मला. नाही 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 नाही. अहो नाहीतरी तुम्ही आम्हाला घरात बैलच करून ठेवलेलं आहे ना बाई. 4 चौघात तरी नका सांगू ना आम्हाला हे. अहो पुरुषाला पुरुष म्हणतात, बायाला महिला म्हणतात. त्या 22 महिलांचा एक गट तयार करा. हा. तो बचत गट एका बँकेशी जोडा आणि मग त्या बँकेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 400-500 रुपये त्या बँकेमध्ये ठेवायचे. ऐकलं का बाबा, पैसे बँकेत नेऊन ठेवायचे. आता तुम्ही सांगा, पैसे बँकेत नेऊन ठेवायचे आणि त्या बुवाची बदली झाल्यावर पैसे कोणाला मागायचे. आणि आडाने म्हटलं तर राग बी येतो हिला. अहो बाई त्या साहेबाची जरी बदली झाली तर तुमच्याकडे पासबुक असतं ना. पासबुक इथं एका बुकाची पंचायत म्हणा. 5 पासबुक. अहो 5 नाही हो, पासबुक. पासबुक म्हणजे त्याच्यावर तुमचं नाव असतं, तुमचा फोटो असतो. बाई महा फोटो आणि काढा बरं 2-4 मग लगे असं. फोटो म्हणले की चालली वर तोंड करून लगे इकडं. त्या फोटोमुळे तुमचे पैसे जात नाही. 0% व्याजाने कर्ज घ्यायचं. मग गादी घ्या, पलंग घ्या, उशी घ्या, हो, हो, मच्छरदाणी. तुम्ही म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. हा. ते गादीचं म्हणले म्हणून माझ्या ध्यानात आलं. परवा दिवशी मी गेलते त्या बांबल साहेबाच्या घरी. बर हो हा. त्याचा हात पंक्चर झालता ना, त्याला पाहायला गेलते. हात पंक्चर जात. हा त्यांची गाडी पंक्चर झाली असेल. नाही हो हातच पंक्चर झालता. हात कसा पंक्चर होईल. अहो हात पंक्चर झालता. असं ढवळ शिबीत बांधलं होता, गळ्यात लोटणं लटकेलं आणि हात लटकी धावलता त्याचा. त्याला फ्रॅक्चर म्हणतात मग. हा असंच काहीतरी झालतं. हा गेल्या तर तुम्हाला सांगते त्याच्या इथं गेलते बाई, त्याच्या इथं नुसतं गादी पाहिली, गादी. हा. तर तुम्हाला सांगते गुडघे इतकी तर नुसतं गादी होती, गुडघे इतकी गादी. मला एवढं नवल वाटू लागलं, गुडघे इतकी गादी. मी गादीकडे पाहते, साहेबाकडे पाहते, गादीकडे पाहते, साहेबाकडे पाहते. गुडघे इतकी तर नुसतं गादी होती बाबा. बाई गुडगा खाली आहे, याला कंबर म्हणते. तुमचं बरं ध्यान बाई माणसाच्या कमराईवर. मनकाना मनका गेला पण तनका गेला नाही. अहो बाई गुडगा खाली आहे, याला कंबर म्हणतात. मग इतका तितका हुकता माणूस. मग 2-4 बोट हुकाव का, हातभर हुकाव. बरं तुम्हाला गेलं सांगते त्यांच्याकडे बोलायला काय तुम्हाला झालं सांगते मग? त्या बांबल साहेबाची गादी पाहिली हा. तर गादी अशी चम 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 करी जाई. बरोबर आहे. त्या गादीवर एकदा बसली तर 3दा उडाले बाई मी. हा मग ती गादी नव्हती बाई, मग? त्याला सोफा सेट म्हणायचं. आता सोपा शेड होता का अवघड शेड होता ते नाही माहित मला, पण होतं काहीतरी. पण मी म्हणतो बाई हाय तशा ठिकाणी मच्छरदाणी लावून झोपायचं. हा ती मच्छरदाणी बी दिली होती कोणी? आमच्या गावातल्या नरसाबाईना. सरसाबाई असं, नाही नरसाबाईना. रखमाबाई अहो असं. नरसाबाईनं म्हणलं तर. नरसाबाई कुठं नाव असतं का? अहो ती नाही का ढवळी शिपी साडी घालती ती दयाखान्यातली ती. नर्स. हा तेव्हा ते. नरसाबाईनं दिली हा. होती. हा, मग तर तुम्हाला सांगते ना मी काय केलं. तिनं दिली मच्छरदाणी, मी काय केलं मच्छरदाणी लावली अशी पलंगाच्या भोवती. बरोबर आहे. आणि मी झोपले पलंगाच्या खाली. असं काऊन डोकं लावलं बाई? मी म्हणलं त्या मच्छरला गुलकंडीत द्यावं. मग तर ते मेले तिथं बी आले सकाळी सकाळी. मी म्हणतो बाई आहे तशा ठिकाणी झोप ना. अहो तिथं बी झोपले असते ना. बिघडलं कुठं? त्यातनं रंबी छाना नाही मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. हे नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. बाई याच्यासाठी
याच्यासाठी संतांनी सांगितलेलं आहे की संसार असावा नेटका कुठे नसावा फाटका, त्यामध्ये हरिनामाचा चुटका. गोड बोलून गोड संसार करून घ्या, कारण स्त्री पुरुषाचं एक चित्त तेथे लक्ष्मी नांदे नवनीत, स्त्री पुरुषाचा विळा भोपळा तेथे लक्ष्मी करी कंटाळा. असं गोड बोलून गोड संसार करून घ्या, तुमच्या संसारात काही कमी पडणार नाही. हो तुम्ही बोलले ना भाऊ, आता माझ्या सगळं ध्यानात आलं. पण याच्यासाठी संत जन्माला येतात की तुम्हाला आम्हाला उपदेश करण्यासाठी. हो ना. आता तुला उपदेश कळाला? हो, कळाला ना. भारूड कळालं? हो, कळालं. आता घरी जाऊन नवऱ्या संग भांडशील का? एका जनार्दनी समरस झाली, एका जनार्दनी समरस झाली, सद्गुरुला शरण गेली. आता कळलं ना बाई? हो आता या संतांचा उपदेश कळाला? हो, कळाला. आता घरी जाऊन नवऱ्या संग आता भांडशील का? एकदा तर नाही भांडायची मी. ताई, ओ ताई, तुम्हाला ह्या बाईचा भरोसा आहे का? अहो ते आमच्याच गल्लीतल्या आहेत. इतकं माझ्या संग बोलत ती बाई. बाई मला काय तुझा भरोसा नाही. बरं मग काय करू? तू एवढं संतांचा उपदेश ऐकूनही नवऱ्याशी नीट वागशीलच अशी मला खात्री वाटत नाही. मग काय करायचं? नाही, तुला शपथ घालायला लावत नाही मी. मग पण एकदा नवऱ्याचं नाव घे बाई. आता कशाला जुनं उखरीत बरं भाऊ? बघ ना या गुरुकुंजमध्ये किती सर्व आमच्या महिला भगिनी आलेल्या आहेत. महिला मेळावाचे सगळ्या सवासनीच आलेले आहेत. हा. यांच्यासाठी एकदा नवऱ्याचं नाव घे. बरोबर आहे का ताई? ऐकायचं ना त्या नाही तुम्हाला? म्हणतात तुम्ही ऐका म्हणतात. म्हणू का? नाही, नाव घे, म्हणू नको नुसतं. नाव घे, नाव घे. घेते हा. हा, खनखन कुदळी मन मन माती. झालं का लगे? अहो सुरूच नाही झालं. असं असं असं. खनखन कुदळी मन मन माती, बुरुज खनला अर्ध्या राती, त्यात निघालं माणिक मोती, राजान दिलं राणीच्या हाती, राणी ठेवलं पलंगाच्या गाठी. अंग्रेज लोक भरतार कुठ गेले, आंघोळीला गेले, जीव वाढते आला लाज वाटते मला, नवरा कशाला केला पान खान खायला, दागदागिने लायला, कांडून कुंडून पंचमी केली, कांडता कांडता लागला डोळा, लगेच आला पोळा पोळाची कुर्ते, गोंडे गणबाले वाकड सोंडे, गणचौतीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जेऊ वाढू, लक्ष्मीची पाडो गाठी, लगेच आली पित्तरपाडीची नेसते डाळ, घटाला घालते माळ, घटात बसते घटी, शिलंगणाने केली दाटी, शिलंगणाचं घेते सोनं, दिवाळीचं केलं येणं, दिवाळीचे लावते पंती सट, आली नेंती सडीचा करते नागदिवा, सक्रातीने केला धावा, सक्रातीची घेते सुबड, पुन्हा आली दुधड, पुन्हाची तिमती कणिक शिमगा, आणि शिमग्याची खेळते रंग, पाडवा झाला दंग, पाहिलीची काढते सुजी, आदलीचा काढते गरा, सांगते तुम्हाला जोडून करा, एक झाले की ऑपरेशन करा. एका जनार्दनी समरस झाले, सद्गुरुला शरण गेले. ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करा. बोला विठ्ठला 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 येथे नाही मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई, हिला दादला नको ग बाई.